नमस्कार, मी आहे मीनाक्षी। आज आपण दही रायता बनवणार आहे। तर मस्त असं स्पेशल मी शिमला मिरची बनवलेली आहे, चपाती बनवलेली आहे आणि मिरची पण फ्राय केलेली आहे आणि मस्त असा दही रायता बनवलेला आहे एकदम वेगळ्या पद्धतीने। इथे मी थोडंसं तेल घेतलं, जिरी मोहरीची फोडणी दिली, लसूण असा ठेचून टाकायचा मस्त, हिरवी मिरची, कढीपत्ता, थोडासा कांदा, अद्रक पण टाकायचं, पण अद्रक नव्हतं माझ्याकडे। हे चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये मस्तपैकी आणि थोडंसं टोमॅटो आणि मस्त दही रायता असा एकदम तिखट झणझणीत भारी होतो। आपण दोन्ही पद्धतीने करतो, एक तर फोडणी न देता। आणि इथे मी हळद, तिखट आणि हिंग टाकलेला आहे थोडासा आणि आपला घरचा घरगुती घाटी मसाला आणि मस्त तेलात परतून घ्यायचं। चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यात आणि हे आपलं दही घेतलेलं फेटून आहे ना, ते टाकायचं। दही चांगलं फेटून घ्यायचं, थोडंसं आंबट नसलं पाहिजे आणि आपला गॅस बंद करायचा। ज्या स्टेजला आपण दही टाकणार आहे त्याच्या अगोदरच गॅस बंद करायचा आपला, नाहीतर चालूमध्ये दही जर तुम्ही टाकलं तर ते फाटून जाईल दही। तर हे असं मस्त एकसारखं ढवळत राहायचं दह्याला, मस्त एकजीव असा करायचा चांगला। गॅस बंदच ठेवायचा, तर गॅस नाही चालू करायचा आपल्याला। तर मस्त कोथिंबीर टाकायची आणि कसुरी मेथी टाकायची। त्याच्या कसुरी मेथीने काय होतं, एक प्रकारची वेगळीच चव येते आपल्या दही रायत्याला। आणि मस्त अशी चपाती बरोबर, भाकरी बरोबर असं पण तोंडी लावू शकता तुम्ही आणि खूप मस्त झालेली एकदम। कशी वाटली तुम्हाला रेसिपी? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा।